तुमच्या हक्काचे 1,500 रुपये महिन्याला मिळवा हे कोणाला नको आहे, पण या पैशासोबत महाराष्ट्राच्या तिजोरीवर येणारा ताण आणि त्याचे परिणाम तुम्हाला माहीत आहेत का? चला जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचा फायदा, राजकीय खेळ आणि आर्थिक परिणाम। तर मंडळी, महाराष्ट्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल सुरू केलेल्या या पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात दिले जातात। महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी ही योजना राबवली जाते। महाराष्ट्राच्या तिजोरीवर ताण कसा येतो, चला तर पाहूया। सध्याच्या परिस्थितीत राज्य सरकार मोफत योजनांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे। लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना आणि इतर मोफत योजनेमुळे राज्याचा आर्थिक तोटा वाढत चालला आहे। 2023-24च्या अहवालानुसार महाराष्ट्राच्या तिजोरीवर 5.2% वित्तीय तूट आहे, जी चिंताजनक आहे। तर मंडळी, RBIने असा इशारा दिला आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सततच्या मोफत योजनांवर आक्षेप घेतला आहे। त्यांचा दावा आहे की या योजनांमुळे राज्य कर्जबाजारी होण्याचा धोका वाढतो, विकासावर परिणाम होतो। यातून राजकीय महत्त्व समजते की अशा मोफत योजना निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी ठरतात, मात्र राजकीय फायद्यासाठी आर्थिक स्थैर्यावर परिणाम होतो। आता तर असे प्रश्न निर्माण झाले आहेत की हे पैसे खरोखर गरजू महिलांपर्यंत पोहोचतात का, की महिलांचा सक्षमीकरणासाठी इतर शाश्वत पर्याय नाही? सरकारचा खरा हेतू सामाजिक मदत की राजकीय लाभ? तर यातून सरकारला काय उपाय सुचतात? पात्रतेची अधिक कडक नियमावली, फक्त गरजू आणि खरोखरच गरज असणाऱ्या महिलांना योजनाचा लाभ मिळवा, पारदर्शी अंमलबजावणी, सरकार योजना थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल यंत्रणांचा अधिक चांगला वापर करावा, उत्पन्न निर्मितीवर भर द्यावा, नवीन उद्योग, शेती सुधारणा आणि व्यवसायासाठी मदतीची योजना राबवावी। लाडकी बहीण योजना महिलांसाठी मोठा आधार आहे। ती शाश्वत विकासाच्या मार्गावर किती प्रभावी ठरते हे एक काळच ठरवेल। योजनाच्या जोडीला राज्य सरकारने आर्थिक नियोजन आणि पारदर्शकता यावरही भर देणे गरजेचे आहे, अन्यथा दीर्घकालीन आर्थिक राज्याच्या विकासाला हे लावू शकते। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? लाडकी बहीण योजना चालू राहील की बंद राहील? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी न्यूज कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।